आवाज जनसामान्यांचा। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दौंडचे माजी आमदार रमेश अप्पा थोरात यांचे जिव्हाळ्याचे संबंध संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असून काही झाले तरी आप्पा आणि दादा हे राजकारणातील एक मोठे समीकरणच होते। पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये दादांना काम करण्यासाठी रमेश अप्पांनीच येण्यासाठी आग्रह केला होता। पुणे जिल्हा बँकेतील दादांची एंट्री ही अप्पांनीच केली होती असे अजितदादा दौंडच्या आणि इतर सभांमध्ये जाहीर सांगत होते। पुणे जिल्ह्यामध्ये आप्पा-दादाची जोडी आणि त्यांचे कृष्ण सुदामाचे संबंध हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत होते। आप्पांचे संपूर्ण राजकारणच दादा सांगतील तेच असंच म्हटलं तर वावगं ठरणार नाही। अजितदादांशिवाय रमेश अप्पांचे दौंडचे राजकारण नाही आणि दादाही आप्पांना कधीच विसरले नाहीत। रमेश अप्पा थोरात यांनी खासदार निलेश लंके यांच्यासारखे मोठमोठे बडे नेते पवार घराण्याशी जोडून दिले आहेत। त्यामुळे रमेश अप्पा अजितदादांचे अगदी विश्वासू होते। उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर माजी आमदार रमेश अप्पा थोरात यांना धक्काच बसला। अपघाताची बातमी समजल्या त्यांचा अश्रूंचा बांधच फुटला। त्यांनी G9 मराठीच्या प्रतिनिधींशी बोलताना अगदी मोठा आक्रोशच केला आणि मोठे दुःखही व्यक्त केले। अजितदादांनी रमेश अप्पांसारखे लाखो प्रेमांची माणसं जोडली। दादा, तुम्ही आज राजकीय विरोधकांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आणलं। तुमच्या कार्य आणि कर्तृत्वाला G9 मराठीकडून सलाम आणि भावपूर्ण श्रद्धांजली। नमस्ते. नमस्ते नमस्ते आपण गेलं का दादांचं समजलं लय वाईट झालं. झालं का दादा आपण काय एक्सपायर झाले ते काय सांगू. ऐकून लय बेकार झालं बाबा. वाईट रे, वाईट वाईट असलं नाही काढावं. मग काय वाईट लय बेकार झालं. अख्ख्या महाराष्ट्राला लागेल रे बाबा. हा ना आपा लय मोठा नेता गेला एवढा धाडसी माणूस अचानक एक अपघाताने जावा. हा ना आपा ठीक आहे चालतंय बात आपा करतो. G9 मराठीसाठी बबनराव धायतोंडे, बारामती।